भाजीसाठी काहीच नाही आहे, मग अशी मुगाच्या सोलेची आमटी एकदा बनवून तरी पहा. त्यासाठी काय मूग सोलून घेतलेत, छान असे दाणेदार बाजूला काढून घेतलेत. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून हे सगळे मुगाचे दाणे छान असं भाजून घेणार आहे. अगदी आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलं. सोले छान असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठार आपल्याला वाटून घ्यायचे. छान असं इथं मी वाटून घेतले. त्यानंतर मी इथं कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल टाकून घेतलं. जिरे मोहरी मस्त अशी इथं तडतडू दिली. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर मस्त अशी मिरचीसुद्धा त्यामध्ये वाटून घेऊन मी ॲड केलेली आहे. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर आणि वाटून घेतलेले मुगाचे दाणे मस्त असं त्यामध्ये परतून घेत आहे. छान अगदी तेल सुटूजेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर 4 चमचे शेंगदाण्याचं कूट मी इथं ॲड करत आहे. कूट ॲड करून त्यानंतर आपल्याला लागेल इतकं आपल्याला छान असं तरी येऊपर्यंत पाणी वगैरे ॲड करायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून छान अशी उकळी येऊ द्यायची. छान अशी उकळी आली की त्यानंतर मी वरतून कोथिंबीर वगैरे ॲड करून घेतली आणि मस्त इथं तरीदार आपली मुगाची सोल्याची आमटी तयार. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.